टाळी अशी ना गुम्या गुम्या नाही वाजवायची, कमी कमी चेहऱ्यावर हसून तरी टाळी वाजवा ना. अरे हसा ना जरा, हसा बाबांनो, हसायचं नाही. कायम कांदन बटाटन जमिनी झुंबलन कायम त्याच्यात बल. अरे हसा जरा, दरबारात कोणाचे आहेत तुम्ही? हसायचं नाही. आन तुझी स्वामीनाथा, ए नाथा, ए माझ्या स्वामी, मी नाही तुला सोडणार. स्वामी पुढे पळायचे, बसप्पा पाठीमागं पळायचे. देव तुमची आमची परीक्षा पाहतो बरं का. हे तुमचं आमचं उलट पालट होतं ना कधी संसारात, आदळ आपट, परीक्षा पाहत असतो भगवंत. यांच्यामध्ये संयम किती, याची भक्ती कशी. जंगलात घुसले काटवनाच्या स्वामी, असे पुढे पळत गेले, पाठीमागे ना बसप्पा येत होता. स्वामी थांबा की हो, पुढे गंडाट असणार जंगल आहे. आणि स्वामींनी काय केलं माहितीये का, जेवढी झाडं वेली होती सगळे साप निर्माण केले, सगळे साप. बसप्पा पळत चालला, पायाला गारगार काय वाटतंय म्हणून बसप्पांनी खाली पाहिलं. बसप्पा थरकाप घाबरला. बसप्पा मोठमोठे साप, छोटे साप. आता इथं साप आल्यावरती तुम्ही असा उचलून घ्याल, बरा झाला बाबा आला रे, तुझीच वाट पाहत होत. पळून जाणार तुम्ही. ते जाग्या उभं राहिलं, पुढं पाठीमागून पुढून स्वामीने आवाज दिला, बसप्प्या, ए बसप्प्या, उभा काय राहिलास? घे ना एक, तुला उचलून घे, काय घ्यायचे ते. स्वामींनी सांगितलंय, आदेश स्वामींचा आहे, तो जावणार कसा. म्हणून बसप्पाने आपल्या अंगावरचा उपरणं काढलं आणि एका सापाच्या याच्यावरती टाकलं आणि तो साप उचलून घेतला. आणि काय अंतरावरती आल्यानंतर मारुतीच्या मंदिराचे तिथं बसले दोघंही. आणि ते बसप्पाने असं घेऊन आलं होतं का, इकडे बघा असं, म्हणून ते मांडीवर घेतलं आणि ते सोडलं. तर जिवंत सापाचा, सोन्याचा साप तयार झाला होता. स्वामी हे काय हो? बसप्प्या, घरादाराचा त्याग करून माझ्या पाठीमागं पळत सुटला. बायका पोरांना कोण सांभाळणार रे? तो जाणत आहे, तो सर्वांचा पिता आहे, तो जगत पिता आहे, तो काय जाणत नाही. जा जा बसप्प्या, बायका मुलांना सांभाळ, स्वामी नामाचा जप कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग ते बसप्पा घरी घेऊन आलं ते साप. पहिलं तांबे आपटू आपटू पाणी दी, गिळा, उपकार केलं, तुमच्या नावाचं कुकू लावलं. माझ्या कथेतून आज घेऊन जावं, बसप्पेच्या कथेतून. आपल्या मालकांना आदळ आपट करून खाऊ घालू नका, नाही तर तुम्हाला देवी पावणार नाही, स्वामी पावणार नाही, लक्षात राहू दे. उलट त्यांना उद्यापासून गरम होत असेल तर पदराने वारा घाला. अयो यो, किती गरम घाम आला हो तुम्हाला, असं करा. आता लागल्या हसायला. आणि जी करीन ना तिला समजायचं स्वामी आपल्या दारी आले, लक्षात राहू दे. अय्यो काय आणलं हो? बायकांची पिशवलही नजर असते. काय आणलं की हो? अगं लक्ष्मी, स्वामी कृपा झाली आपल्यावरती, स्वामी कृपा. बघ काय उघडून पाहतो तो सोन्याचा साप. कायमची दरिद्री बसप्पाची गेली. बसप्पा ते मंगळवेड्यातला स्वामी, एकनिष्ठ असणारा भक्त स्वामींचा झाला. तो आनंदाने कायम भजनातच मंग असायचा, कारण आता सगळं असणारं स्वामींवरती भार सोडून दिला होता. कसा तुकोबराय म्हणायचे, विठू तुझे माझे राज्य, नाही अनेकाचे काज. संसाराची चिंता नाही, तशी बसप्पानी सगळी चिंता स्वामींवरती सोडली. तुम्ही सुद्धा असं नाही उद्यापासून, कारण आपली भक्ती तेवढी फळाला येणार नाही.
आपण आरती चालताना पंक्तीला जाऊन बसतोय काही काही जण. येतोय तो येतोय 8:30ला, मागच्या माग पहिलं पळून टेबलावर जाऊन बसता. आज सूचना आहे, स्वामींची शपथ आहे, सांगतेची आरती जर एखाद्या दरिद्रेच्या नशिबात नसेल तर काय मानच खायचे ना. किती खाता. आजची आरती प्रत्येकाने घ्यायची. पलीकडे असणाऱ्यांना सूचना आहे, बसूनच द्यायचं नाही कोणाला. मिळणार आहे ना प्रसाद, मिळणार आहे ना. इथं मंदिरात सुद्धा मग अशी दर्शन घेताना हे त्याला रेटते ते त्याला रेटते. काय 4 दिवस कथा ऐकली. इथं सुद्धा दर्शन घ्यायला येताना ते मागून प्रसादासाठी पुढं हात करते. अरे मिळेल ना बाबा काय असेल ते. काही इकडून अशी येतात इकडून. हे सोडा रे बाबांनो. माझ्या बसप्पाला असणारे स्वामी प्रसिद्ध झाले आणि प्रसन्न झाले. तसंच असणार मुंबईला असणारे स्वामी भक्त जन्माला आले. नाव त्यांचं हरिभाऊ आहे, बायकोचं नाव ताराबाई आहे. कोकणातले ते सदग्रस्त आहे, मुंबईत म्युनिसिपल पार्टीमध्ये कामाला आहे. पंडित म्हणून त्यांचे एक मित्र आहे आणि गजानन श्रीधर म्हणून अजून एक मित्र. व्यापारामध्ये तोटा झाला, पण स्वामींना भक्ती अटूट आहे. त्यांनी सांगितलं, स्वामी जर एका वर्षात जर आमचं असणार सगळं जाग्यावर आलं तर आम्ही अक्कलकोटला येऊ, तुमच्या स्वस्थानी येऊ. काही कृपा होणार नाही हो. नाही होणार कृपा. नाही तुम्ही असं काय बघता हो फार. असं हा तरी करा, नाही तर नाही तरी करा ना. असं काय ही कथा ऐकताना जरा असं फार तोंड आकसून नका बसू. असं फार काही काही तर फार जिवंत असून मेल्यासारखीच दिसते. असं फवारायला लागत आहे थोडं, तेव्हा मग झाडं प्रफुल्लित होते. मेरा 71 फवारलं का मग जाते. इकडे फवारणी कधी कधी करायला लागते. इकडची गुलाबाची झाडं कधी कधी अशा मानाता किती जाणार आहेत ना आज घरी. मग ते असणारे शंकरराव आहे, त्यांचं कामधंदा चालला पण व्यापारामध्ये घाटा झालेला आहे. आणि त्यावेळेस ते ब्राह्मण पंडित, त्या पंडिताचं नाव आहे नारायण. आफूचा व्यवसाय करायचे हरिभाऊ आणि गजानन. आता आपलं सगळं समाजामध्ये नाचक्की होणार, नाव जाणार. आता एखादा व्यवसाय वृद्धीला जर झाला, अचानक त्याचं दिवाळी निघल्यावर लोक काय खाऊ लागणारी सुद्धा नावं ठेवतात. नाही ठेवती नाही. अरे हातखंडा आहे तो आपला. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी नाही, ज्याची खावी पोळी त्याची लावावी कळी, असा उद्योग झालेला आहे बऱ्याच जणांना. खायच्या पोळ्यान लावच्या कळ्या. सोपं आहे बरं का. उतार वयात मध्ये भोगावं लागतं. ईडी झाल्यात काही काही अशी नुसती भिताडकं पाहत्यात, अशी करतात. हे नीट वागा बाबांनो, नीट वागा. निष्ठा कोणावर ठेवायची तर दुसऱ्यांना ठेवण्यापेक्षा माझ्या स्वामींवरती निष्ठा ठेवा. स्वामी तुमच्यावरती कृपा केल्याखेरीज राहणे जाणार. स्वामींवरती निष्ठा आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी आपण जामीन की म्हणतो तसं ते असणाऱ्या पंडिताला नेलं. म्हटले असाही धंदा गेलाय आमचा आणि तसाही गेला आणि तुम्ही कर्जबाजारी, असंही आपण दिवाळीखोरीमध्ये. पण आमचा असणारी जबाबदारी घ्या ना तुम्ही. 1 वर्षात जर तुमचं पैसे परत नाही केलं तर आमच्या सगळ्या प्रॉपर्टी लिहून घ्या, असं हरिभाऊनी सांगितलं. विश्वास ठेवला आणि 1 वर्षात व्यापारामध्ये एवढा नफा झाला. ते सगळं लिहून दिलं होतं पंडिताकडं. पंडित गेले हरिभाऊ का रे, आपल्याला दुप्पट तिप्पट नफा झाला, कर्ज फिटून नफा झाला. मी आता इथं थांबणार नाही. मी आता माझा असणार दर्शनाला कुठं जाणार आहे. जसं प्रत्येकाला स्वामी सांगत असतो, ये रे जा रे. कुठं जायचं दर्शनाला? अक्कलकोटला. म्हणून अक्कलकोटी जा रे आजानो संसारा, अक्कलकोटी जा रे आजानो संसारा.
जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा माझा स्वामी रामाचा स्वामी दिनाचा सोयरा माझा स्वामी अक्कलकोटीचा रे दिनाचा सोयरा माझा स्वामी दिनाचा सोयरा माझा स्वामी दिनाचा सोयरा माझा स्वामी दिनाचा सोयरा माझा स्वामी अक्कलकोटीचा रे आल्यानो संसारा अक्कलकोटीचा रे आल्यानो संसारा टाळी वाजवा जा रे बाबा एकदा अक्कलकोटला. सकाळीच आमचं दया भाऊचं बोलणं झालं. या महिन्याच्या नंतर गाणगापूर आणि अक्कलकोटला इथून बसची व्यवस्था केली जाणार आहे, लक्षात राहू. जावा स्वामी जवळ तुम्ही, पण मनातून जा. मनात त्याचं नाव कोरायचं, सासाव सासामध्ये त्याचं नाव धरायचं तुम्ही. सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में स्वामी महाराज. सांसों की माला पे सांसों की माला पे माला पे माला पे सांसों की माला पे माला पे माला पे सांसों की माला पे सांसों की माला सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में स्वामी ताली बजाओ भाई.
हस्तकीत पुढच्या वाफ्यांना पाणी मिळलंय, मागचं सारं तसंच राहिले कोरड. अरे वाजवा र टाळ्या वाजवा. टाळी वाजवा रे बाबांनो. आजची सोन्याची घोडी आपण उभी केली ना, टाळी वाजवायला पाहिजे आपल्याला, लक्षात राहा. वाजवा टाळ्या जरा जोरात. सांसों की माला से जप लूं तेरा स्वामी नाम. श्वास देणारा कोण आहे हो? आता श्वास सांगतो का मी घुसलोय नाकात म्हणून? देणारा तो आहे ना. प्रत्येक श्वासामध्ये स्वामी बसले पाहिजेत, प्रत्येक श्वासामध्ये. सांसों की माला से जप लो स्वामी नाम. तसा असणारा हरिभाऊ विनायक पंडित आणि गजानन श्रीधर. हरिभाऊनी सुद्धा सांगितलं आपल्याला नफा झाला ना, पण आम्ही सुद्धा नवस केलं होतं आपण तिघे मिळून अक्कलकोटला जाऊ. म्हणून अक्कलकोटला आल्यानंतर त्या ठिकाणी अशी तुडुंब गर्दी आहे, भक्तांची असणारी रास आहे. राज्यातून परराज्यातून देशातून विदेशातून लोक त्या ठिकाणी यायची, स्वामी चरणावरती दृढ होऊन निश्चळ पद्धतीने भक्ती करायची, नाचायची, गायची, प्रवचन ऐकायची, कथाश्रोत करायच्या. स्वामींचा एक एक शब्द अमृतासारखा वाटायचा. काही काहींना तिथंच समाधी लागायची. स्वामी रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में चला उठा जरा. बेटा के तार दे. स्वामी रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बेटा के तार दे. नवीन वर्ष काल शंभू राजा ऐकला आणि आज पुन्हा झालं का? आता 63 जणांच्या यादीमध्ये नाव आहेत का तुमची? तो खंडूजी खोपडन सूर्याजी पिसाळ माहिती ना तुम्हाला? अरे जरा भाव तरी ठेवा. वरबाब झाल्यावर तिथं नाचाता, देडवा नाचून पिऊन बिऊन खंडोबा एक एक आपलं एक वाटोळ होत चाललं ना. नाचा ना देवाच्या ह्याच्यात. हा स्वामी रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बेटा के तार दे. स्वामी रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बेटा के तार दे. तालात नाचा रे जरा. आणि हे जर कळलं नाही ना आयुष्यात काय होणार आहे माहिती का? एक दिवस इकडे बघा पिंगळा येणार.
आगडाकडे आपडा गेले 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 गेले. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत सेवटी बा काळ बांधून देईल, सरत सेवटी बा काळ बांधून देईल. एका जनार्दनी आमचे काही बाजाईले, एका जनार्दनी आमचे काही बाजाईले. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौशानं केलं भंडाऱ्याचं दान. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौशानं केलं भंडाऱ्याचं दान. या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. या जेजुरी गडाला होतं भंडाऱ्याचं सोनं ग, भंडाऱ्याचं सोनं. कबीरची पाहत होते वाट, चांदणं चालत झाली रात. कबीरची पाहत होते वाट. चिमणीबाजी उडून गेली, दान मागाया अलदार मागाया, दान मागाया अलदार मागाया. भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा. चाटचा आवाज वाढवा, चाटचा. अवघा 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 ठाकड धिंगागे, 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 अवघा ठाकड धिंगागे. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 तुमच्याकडून व्यायाम 5 दिवस चाललंय पण घरी कोण करत नसेल असं. हलवा मोकळे अंग जरा गचक द्या ना जरा मोकळं शरीर तुमचं असं. स्वामी म्हणा सगळ्यांनी स्वामी. आवाज नाही येत सगळं ते थोडं बंद ठेवा मला यांचा स्वामी आवाज ऐकू द्या. ठेवा म्हणते जरा अजिबात कोणी वाजू नका. स्वामी स्वामी मागचे झोपलेत काय. स्वामी स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी समर्थ महाराज की. काया ही अशीच राहणार नाही शेवटला. संसारातली नाती शेवटपर्यंत प्रेम करल का नाही सांगता येत नाही. हे हरिभाऊंना कळालं. अरे आपण फायद्यासाठी स्वामींना नवस केला. इथे तर किती त्यागी मनुष्य आलेले, वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या जातीतले. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म शौर्वेश्वर जाणीत असे. ही अशी अवस्था. स्वामी आम्ही आलोय. स्वामी तिघांनाही म्हटले बसा बसा बसा. आणि एक लक्षात राहू द्या, अंतकरणातून जर भक्ती केली तर ती स्वामींना कळते. लक्षात राहू द्या. आणि ह्या तिघांनाही स्वामींनी काय हाक मारली माहिती आहे का. त्यांच्या मूळ नावाने हाक मारली नाही. एकाला म्हणले राम, एकाला म्हटले मारुती, एकाला म्हटले शंकर. आणि प्रत्येकाला मंत्र दिलेला आहे. लक्षात राहू द्या. आणि हाका मारून दोघांपैकी हरिभाऊ आणि मारुती व गजाननला या तिघांपैकी प्रत्येकात जवळ बोलावून मंत्रोपदेश केला आणि श्लोक सांगितले. गुरुचा श्लोक हरिभाऊच दिला. सर्वांनी हात जोडा. आणि कुठला येतो गुरुचा श्लोक. माझ्या स्वामींच्या मुखातून आला. गुरुर ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू सगळ्यांनी अंत गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोक हरिभाऊला दिला आहे. हरिभाऊ हा तुला प्रसाद दिलाय. ह्या श्लोकाचं नित्याने असणार जतन कर, नित्याने जप कर. आणि असणारा हरिभाऊच्या आनंदाला पारावार नाही राहिला असा स्पर्श केलेला आहे गुरूंनी.
मस्तकी तो जाना ठेवीला कर. आणि ज्या दिवशी तुमच्या मस्तकावर एखाद्या श्री गुरुचा हात पडतो ना, श्री गुरु सनिखा हस्त पाठी राखा. श्री गुरु सनिखा हस्त पाठी राखा. श्री गुरु सारेखा, श्री गुरु सारेखा, आसता पाठीरा. इतरांचा लेखा श्री गुरु सारेखा ऐसा पाठीरा. श्री गुरु सारेखा ऐसा पाठीरा. श्री गुरु सारेखा ऐसा पाठीरा. मस्तकावर हात ठेवला. हरिभाऊस आनंद झाला. जे गजानन होते श्रीधर, त्यांना सुद्धा जवळ बोलवलं. इकडे ये. आणि त्यांना एक श्लोक दिला. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारया केशवं प्रति गच्छति. हा मंत्र गजाननला दिला. आणि दुसरे जे पंडित होते त्यांना इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिवम. तिघही खुश झाले. स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. त्या काळचे 300 रुपये म्हणजे आताचे 3 लाख असतील. व्यापारातून झालेला नफा. स्वामी, आम्ही 300 रुपये आणले, काय करू? पादुकाची पद्धत ही स्वामींनी. माझे स्वामी काय म्हटले माहिती आहे का? ऐका, इकडे बघा, इकडे बघा. हरी, संसार सोडून दे. गजाभाऊ काय सांगितलं माहिती आहे? हरी असं जवळ घेतलं. हरी, संसार सोडून दे आता, नको राहू संसारामध्ये. कोळशेच्या खाणीत अनेक दगड आहेत, पण हिरा सुद्धा त्याच्यातच सापडला जातो. तसे अनेक भक्त आहेत, त्याच्यातून हरीलाच का सांगितलं संसार सोडायला? गुरु तुमच्याकडे माऊली पाहत असते, हा कुठल्या भावाने आलाय, हा कसा बसलाय, हा कसा कथा श्रवण करतो, हा कसे प्रवचन ऐकतो, हा नाम घेताना किती मनातून घेतो, हा वरवर घेतो का अंतकरणातून घेतो. अंतकरणातली भक्तीच देवाला समर्पित असते. लक्षात ठेवा, हे वरवर नाही. मी उठवलं मग नाचायचे, महाराज बोलतील म्हणून. मला काय करायचे? नाचा, नाही तर नका नाच. नाचले तर वरती पुण्य. अरे वा वा, कथेच स्वामींच्या नाचत होते. आणि नाही झालं, वरातीत नाचत होता. काय फिरवा यांना घोबडासारखं, मग फिरा रात्रंदिवस. गच्छती. हे वेगवेगळ्या श्लोकांचे अर्थ काय? आणि शेवटचा असणारा पंडितांना जो श्लोक दिलाय, इदम शिवम, इदम शिवम. जायचंय कोणाकडे? शेवटी
उत्पत्ती स्थिती आणि लय तसंच हे तिघ जण ब्रह्म विष्णू महेशच्या रूपात आमचे स्वामी पाहत होते. हरी दे संसार सोडून जा मुंबईला, घरदाराचा त्याग कर, एकूण सगळं दान करून टाक. हरिभाऊ मुंबईला आले. हरिभाऊची पत्नी ताराबाई कसून संसार करणारी बसप्पाच्या बायकोसारखी. हरिभाऊ घरातले सामान घ्यायचं आणि लोकांना वाटून टाकायचा. आता मी तुम्हाला सांगा, ही कथा ऐकून उद्या यांच्यातलं कोणी झालंच हरिभाऊ, आणि तो म्हणला, लक्ष्मी तू या गळ्यातल्या कुड्या दागिने दे ग, आणि घेतलं बाहेर वाटल्यावर तुम्ही काय म्हणणार? बरं झालं स्वामी, बरं झालं स्वामी. बायकोच्या अंगातलं दागिने सुद्धा काढले, वाटून टाकते, नको आपल्याला. दयनीय अवस्था करून टाकली, लोक नावं ठेवू लागली. अरे अक्कलकोटला झाला आणि वेडा होऊन आला. वेडियांच्या गावी गेलो, वेडा होनी परत मी आलो. वेड लागलं कोणत्या नामाचं? स्वामी नामाचे. स्वामी नामाचं वेड लागलं, स्वामी नामाचं वेड लागलं, स्वामी नामाचं वेड लागलं. स्वामी म्हणताना, स्वामी म्हणताना बाजार फल, स्वामी नामाचं वेड लागलं, स्वामी नामाचं वेड लागलं, स्वामी नामाचं वेड लागलं. बाई चालताना कान बुकहरली, बाई चालताना कान बुकहरली, स्वामी नामाचं वेड लागलं, वेड लागलं. स्वामी नामाचं वेड लागलं. बायको म्हणायला लागली, वेडे झालेत. अग तारा, हे तारा, तुला माहिती ना स्वामींनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. काय ह्या संसारामध्ये, तू चल माझ्या बरोबर, आपण दोघं मिळून स्वामींची भक्ती करू, स्वामींची सेवा करू. मी नाही येणार. मला देवावरती विश्वास नाही. काही काही संसारामध्ये सारख्याला सारखी भेटतात, काही काही संसारामध्ये खात्याला पोती भेटतात, आणि काही काही संसारामध्ये 36 भेटतात. 36 आकडं कळतं ना, 3 इकडं आणि 7 इकडं. समजून जा ह्या 36चा आकडा. काही काही लोक म्हणतात ना, त्याचा मा 36चा आकडा आहे. तसं ह्या कसून संसार करतात आणि म्हातारपणी म्हणतात त्याचा मा 36चा आकडा झालाय. कारण नातवंड आलेले असतात, सुना आत्या आत्या करते, मग चालतंय ते. हरिभाऊनी सगळी संपत्ती असणारी दान करून टाकली, छोटासा मठ स्थापन केला, आणि त्या पादुका त्या ठिकाणी मुंबापुरीमध्ये पहिल्यांदा स्वामींना कोणी नेलं असेल तर माझ्या हरिभाऊनी नेलं. लक्षात राहू द्या.
अक्कलकोटातून स्वामी कुठेच गेले नाही, पण स्वामींच्या पादुका गेल्या आणि हरिभाऊचा स्वामी भक्त ह्या नावाने लोक ओळखू लागले. स्वामी सूत, हरिभाऊचा स्वामी सूत झाला. सफेद कपडाचा त्याग केला आणि भगवी वस्त्र परिधान केली. किती अंत. झोळी करायची ना आपल्याच घरासमोर आपल्याच बायकोला म्हणायचं भिक्षान दे माय. काय अवस्था असेल त्या कुटुंबाची. करता करविता तोच आहे आणि करून घेणारा सुद्धा तोच. व्यावहारिक दृष्ट्या काय असणारी कुटुंबावर बितला असेल, पण जो एक निष्ठ एकदा स्वामी. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्हा आम्हाला एक दिवस स्वामीच व्हायचंय. नाही शरीराने आम्ही त्याची मनन भक्ती केली तरी एक दिवस हा आत्मा त्याच्या चरणाजवळच जाणार आहे. लक्षात ठेवा. पण काहींना शरीर अवस्थेमध्ये कळलं म्हणून ती भक्ती जोरजोराने कळायला लागली. कोणी भक्त झाले, कोणी संत झाले, कोणी देव झाले. पण कर्माने मुंबईला येऊन पुन्हा आले. स्वामींचे प्रवचन चालताना त्या ठिकाणी नाचायचे, गायचे, पण त्या ठिकाणी अनेक असणारे शिष्य स्वामी सुतांचा तिरस्कार करायचे. हे तुमच्यात बरं आहे, तेवढं बेकार आमच्यात आहे. हा सोपं नाही. एक महाराज दुसऱ्या महाराजाला कधीच जय हरी लवकर करीत नाही. आणि इथं बसून अशा गप्पा हानितो का जसा काही संतच झाला. शिवाय लोकांकडे जेवायला सांगितलं तर काय काय असे सांगतात का, गावठ्या गाईचं दूध असेल तर चालेल. चुलीवरची पापुडा आलेली कडक भाकरी सुद्धा चालेल. एक मिरची घ्या, त्यातल्या बिया बाहेर काढा, अर्धी लसणाची कांडी ठसकेदार फोडणी करून सुंदर असणारं तूर डाळीचं वरण वाढा बर का, कारण पित्त होतं याला. तसं त्याही ठिकाणी स्वामी सूत जर सेवा करत होते ना, त्या ठिकाणी काही भक्तांना स्वामी सूतांचं आवडत नसायचं. स्वामी सूत अधिकाराने यायचं. स्वामी सूतांवर ते हरिभाऊ स्वामी सूत झाले, त्यांच्यावरती स्वामींची विशेष प्रेम जडलं. आलं का लेकरासारखं जवळ घ्यायचं, कुरवळायचं. जे आधीपासून तिथं आहे त्यांना जर घेतलं नाही. आता तुम्ही थांबा, 2 मिनिटातच सांगतो. तुम्ही एवढं कथेला आले तिथं आणि आता एखादा आला आणि त्याला मी म्हणलं ये इथं बसा, तुमच्या मनात काय येईल सांगा ना. हे प्रात्यक्षिक सांगतो. एखादा मागून आला त्याला म्हणे या या या, त्याला मी इथं असं हे दिलं, प्रसादही दिला, असं इथलं काजूही दिलं खायला, तुम्ही काय म्हणणार? त्याने असा घेऊन खाल्लाय. पण तुमच्या मनात काय, काना मागून आला आणि तिखट झाला. तशी ती अवस्था आहे. आणि तो स्वामींचे जोडवे घ्यायचा आणि घेऊन नाचायचा असा. आणि नाचत असताना बाकीच्यांनी कळा लावल्या का स्वामी तुमच्या पादुकाला हात लावायचा अधिकार कोणाचा आहे? आजकाल स्वामी सुतांचं हे वागणं बरं नव्हे, अपमान झाला स्वामी सुतांचा. स्वामी सुत म्हणायला मूर्ख गाढवा. सुंदराबाई होतीच तिथं. स्वामी सुत स्वामीची जागा घेऊ पाहतात, स्वतःला स्वामी समजतात. काय काय सासा सोनांना म्हणतात ना, माझी सासू व्हायचा नको प्रयत्न करू, तू ध्यानात धर, तुला सांगून ठेवते. असं तुला म्या करून आणली, मी तुझी सासू, तू नको माई हो. हे चालत आहे तुमचं दिवस रात्र. उद्या आहे का कालेच्या कीर्तनामध्ये स्वामींचा सुतांचा अपमान झाला. सुत तिथून मुंबईला आले, स्वामींचं नाम जप करीत राहिले. शेवटचा निर्वाणीचा क्षण आला. का बोलले स्वामी मला? माझी आई मला का बोलली? मी तर तल्लीन झालो तिच्या नामामध्ये. विरक्त अवस्था झाली, संसारावरती पाणी सोडले. गावावरनं काकू आई आली स्वामी सुतांची. ताराबाईंनी सांगितलं
पण काकू आईला स्वामींवर विश्वास नाही, देवलशांवर होता. काही लोकांना तुकोबरायांनो याच्यावर नाही, पण देवरशांवर लय विश्वास. जायची लिंब आणायची, त्याला काळा कपट टाचण तोडायची, ज्याच्या गाया दूध जास्त देतात त्याच्यात तिकडं आमुष्याला बिरकवायची. नको तिथं असणार मग काळूबाईला कोंबडं कापायचं, 4 पायाचं कापायचं आणि मग कियास मोकळं सोडून वारं घ्यायचं. माझ्या कीर्तनात एकाचं वारं आलं होतं. मी म्हणलं, ए बाई खाली बस, संतांच्या अभंगातून वारं नाही येत. मला म्हणली, वाटुळ र बहीण तू. तिच्या बाजूला एक मैत्रीण लगेच तिचा बुचुडा सोडायला असते. मग काय, मग तर पाय डांबऱ्यास. आमच्या इथं एकाने वारं घेतलं, मी ते पाहत असतो. ते मांड वगैरे भरतात ना ते सगळं, आणि नाचत नाचत गेली हो बाई वारं घेऊन. नवऱ्याचं गाल फट मारायला लागली. तुला सांगितलं होतं ना गाडं बघायला जाऊ नको देव. अशी त्यांनी सांगितलं, ज्याचं वेड लागले तोच वेड नीट करल. मी नाही, मी कोण करू शकणार आहे. शेवटी ध्यास घेतला. श्वास माझा स्वामी, ध्यास माझा स्वामी, श्वास माझा स्वामी, ध्यास माझा स्वामी, समर्थ माझा स्वामी, स्वामी माझा स्वामी, श्वास माझा स्वामी, ध्यास माझा स्वामी. तू ही प्रेमदाता, कृपा प्रेमदाता, ओम स्वामीनाथ, ओम स्वामीनाथ. दाता दाता, ओम स्वामीनाथ, स्वामीनाथ, ओम स्वामीनाथ, ओम स्वामीनाथ. पाठीमागे जाऊन या कार्यकर्त्यांनी विजय भाऊ मागे जाऊन या जरा. टाळी वाजवा सर्वांनी. माझ्या स्वामींनी मला असं का बोलले असते, पण स्वामी अंतकरणातून जात नव्हते. का ओरडले एवढ्या माणसांमध्ये. माझी काही चूक आहे. आणि एक सांगू का, एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर वाईट सुद्धा करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला स्वामी पाहत असतो. लक्षात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, कर सकते तो बुरा करके मत रहना.
ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते भलं करणारी आहेत. बाकीच्यांना नाही वाजवायचे ते काय वाईट करणारी आहेत का तेव्हा? अरे वाजवा जोरात टाळ्या. उद्या ह्या वेळेस तुम्हालाच करमायचं नाही. तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला रात्री कोणी म्हणणार नाही टाळी वाजव भजन कर, म्हणणार नाही रे, नाही म्हणणार. माझा स्वामी इथं एकटंच राहणार. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत कर, फूल न बन सके तो तुम काटे बन के मत रह. नाही फूल होता आलं ना सुगंधित तर त्याचा काटा बोचण्याचा प्रयत्न करू नका. हे न्या स्वामी सूत चांगले होते शेवटपर्यंत, पण इकडं जसा शिष्याला ध्यास लागलाय, छंद लागलाय, तसं गुरुला सुद्धा लागलेला आहे. आणि हे तुझं आहे, हे तुझं काम आहे. लक्षात तू करू दे म्हणून बाकीची करते. ध्यास लागलाय ध्यास. तसं गुरु सुद्धा एकनिष्ठ झालेले आहे. इकडं स्वामी सुतांचं सुद्धा समर्थ आठवण काढतात. माझा स्वामी सूत, माझा स्वामी सूत. बाळप्पाला सांगितलं जा, त्याला म्हणा बोलवलंय तुला, पण स्वामी सुतांनी सांगितलं आता पन्ना अक्कलकोटीला नाही येणार, अक्कलकोटला नाही येणार. बाळप्पा सांगायला लागले नाही येत तो. शेवटी विचार केला नाही येतो तर त्याला उठून घेऊन जाईन म्हणावा. आणि त्या ठिकाणी स्वामी सुदांचं निवर्तन झालं. मुंबईची गाडी ओस पडली. मठाच्या पादुका कोणी असणाऱ्या राखायच्या याचा विचार होऊ लागला. कारण स्वामी सुतांनी बरेच हिंदू आणि पारसी ख्रिश्चन लोक सुद्धा स्वामी भक्तीला लावले होते. लक्षात राहू द्या. आणि आता आपल्या समाजात उलट व्हायला लागलेले आहे. 50,000 रुपये घेऊन धर्मांतर करतात. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात राहू द्या. ज्यांनी धर्मासाठी बलिदान केलं काल त्या शंभू राजांचं सुद्धा तुम्हाला आम्हाला काही पावित. पैशाने एवढं असणारे लालची झालो तुम्ही. आम्ही ख्रिश्चन असेल, पारशी असेल, मुंबईमध्ये अनेक प्रांतातले अनेक भाषीय वेगवेगळे लोक, पण ती सुद्धा असणारी स्वामी नामामध्ये तल्लीन असायची. स्वामी माझा 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 स्वामी माझा स्वामी माझा मी स्वामींचा.
रोज सांगायला लागते का सर्वांनी नाचा थोडं स्वामी नामात आजचा शेवटचा दिवस आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या भजन एखादं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईट घालवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी योगीराज श्री 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 सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज